लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी थोड्याच वेळात पुण्यामध्ये दाखल होणार असून त्यांच्या उपस्थितीमध्ये छात्रों की गूंज कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवला गेला आहे। या कार्यक्रमासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून काँग्रेस पक्ष आणि आयोजकांना तब्बल 30 अटी घातल्या गेलेल्या आहेत। संध्याकाळी 4:30 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंतच कार्यक्रम घेण्याची परवानगी पुणे पोलिसांनी दिलेली आहे। कार्यक्रमस्थळी क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांना प्रवेश देता येणार नाहीये आणि यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरे, गर्दीवर नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आयोजकांवर दिली गेलेली आहे। देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत। त्यांचं थोड्याच वेळात पुण्यामध्ये आगमन होईल। त्यापूर्वी एकूण सगळी तयारी या मंचावरती आपण बघतोय की करण्यात आलेली आहे। म्युझिक कॉन्सर्ट या सुरुवातीला जो होणार आहे त्याची वाद्य या ठिकाणी आपल्याला मंचावरती बघायला मिळत आहेत आणि आधी 5 ते 6 वाजेपर्यंत म्युझिक कॉन्सर्ट या ठिकाणी होणार आहे आणि म्युझिक कॉन्सर्ट नंतर राहुल गांधी या मंचावरून विद्यार्थिनींसोबत संवाद साधतील। आपण जर बघितलं असेल तर जर्मन हँगरचा मोठा मंडप या ठिकाणी आहे, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि कुठल्याही पद्धतीनं गैरसोय होणार नाही याची सगळी काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते। हा मोठा मंडप आपल्याला या ठिकाणी दिसतोय। जवळपास 10,000 विद्यार्थी या सगळ्या मंडपामध्ये बसतील अशा पद्धतीची परवानगी देण्यात आलेली आहे। डाव्या बाजूला फक्त नेते बसतील, त्यांची आसन व्यवस्था या ठिकाणी आहे आणि समोरच्या बाजूला सगळ्या विद्यार्थिनींसाठी ही सगळी जागा आपण पाहतोय रिकामी आहे। या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान फक्त आणि फक्त राहुल गांधी हे स्टेजवर असणार आहेत। एकही नेता राहुल गांधींशिवाय आपल्याला स्टेजवर दिसणार नाही आणि सगळ्या नेत्यांसाठी खरं म्हणजे जी व्यवस्था डाव्या बाजूला करण्यात आलेली आहे विद्यार्थिनींसाठी ही भली मोठी मंडपाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली। तेव्हा किती मोठा प्रतिसाद मिळतो आजच्या या कार्यक्रमाला हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राहुल गांधी जेव्हा या मैदानावरती येतील, या मंचावरती येतील, तेव्हा त्यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे कोणते असतील तर शिक्षण, बेरोजगारी, समानता या मुद्द्यांवरती राहुल गांधी विद्यार्थिनींसोबत संवाद साधणार आहेत। मुलींसोबत विशेषतः हा संवाद असणार आहे। पाठीमागच्या बाजूला मुलं देखील असणार आहेत। तेव्हा आज या आजच्या पुण्यातल्या मंचावरून राहुल गांधी नेमक्या कोणत्या घटनांवरती भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। याकडे संपूर्ण राज्याचं, देशाचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन समित, ज्ञानेश्वर चौतमत, पुढारी न्यूज, पुणे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा चौथा आज छात्रों की गूंज हा कार्यक्रम होतो। यापूर्वी जर बघायला गेलं तर कोटा, डेहराडून आणि प्रयागराज अशा 3 ठिकाणी कार्यक्रम झालेला होता आणि या चौथ्या कार्यक्रमाची जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आली आहे। आपण ही थेट दृश्य पाहतोय पुण्यातली, ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे। हे मेन गेट आहे, ज्या ठिकाणी आत्तापासूनच या संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय। त्याचबरोबर या संपूर्ण परिसरामध्ये राहुल गांधींचे पोस्टर्स जे आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत। गर्ल्स टर्न द एनर्जी अप अशा पद्धतीचं हे पोस्टर आहे, कारण प्रामुख्यानं आपल्याला माहिती आहे की पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावित्रीबाई फुलेंचा वारसा जो आहे तो या पुणे शहराला लाभलेला आहे। त्यामुळेच आजचा जो हा कार्यक्रम होतोय हा फक्त मुलींसाठी ठेवण्यात आलेला आहे आणि हा मुख्य मंडप आपण बघतोय ज्या ठिकाणी हा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे या कार्यक्रमाची उत्सुकता तर विद्यार्थ्यांमध्ये आहेच, मात्र या कार्यक्रमाच्या दृष्टीनं बघायला गेलं तर मोठा बंदोबस्त जो आहे तो आतापासून या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र पोलीस आणि इतर ज्या फोर्सेस आहेत त्यांना देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, कारण प्रोटोकॉल प्रमाणे राहुल गांधी यांना विशेष पोलीस संरक्षण दिलं जातं आणि त्यामुळेच आपण पाहतोय की या ठिकाणी हा सगळा बंदोबस्त पाहायला मिळतोय। नीट पेपरचा घोटाळा असेल किंवा इतर ज्या परीक्षांचे जे मुद्दे संपूर्ण देशभरात गाजलेले होते त्या सगळ्या संदर्भात काही वेगळं वक्तव्य राहुल गांधी करतात का हे बघावं लागेल, कारण प्रामुख्यानं भाजपकडून टीका करण्यात आलेली होती। एकंदरीतच जो सगळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरना पैसे देऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला काँग्रेसनं उत्तेजित केलं किंवा त्यांना संपर्क केला होता असा देखील आरोप केलेला आहे। तेव्हा राजकारण एकीकडे सगळं हे सुरू असताना दुसरीकडे छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुणे शहर आणि परिसरातल्या विद्यार्थिनींसोबत राहुल गांधी आज थेट संवाद साधणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेसह मी संदीप राजकोळकर, पुढारी न्यूज, पुणे। छात्रों की गूंज कार्यक्रमाचं आयोजन, राहुल गांधींचा पुणे दौरा आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। थोड्याच वेळात राहुल गांधी पुण्यामध्ये दाखल होतील। राहुल गांधींचा पुणे दौरा आपण पाहू शकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि याच कार्यक्रमाचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, जो आपण पाहत होतो काही वेळापूर्वी।
आणि आपण पाहतोय की याच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे. 30 अटी घातल्या गेलेल्या आहेत आणि 9:30 वाजेपर्यंतच या कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. पोलिसांचा बंदोबस्त आहे. 30 अटी शर्तींसह परवानगी मिळाली आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश या कार्यक्रमात मिळेल. जर्मन हँगरचा मंडप आहे, पार्किंगची व्यवस्था आहे. स्टेजवर राहुल गांधींशिवाय एकही नेता नसेल. स्टेज समोर डाव्या बाजूला नेते बसणार आहेत. दहा 10,000 जणांच्या कार्यक्रमाला परवानगी दिलेली आहे. संध्याकाळी 5 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. असीस कौर, बॉलिवूड प्लेबॅक सिंगर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजिला गेलेला आहे. हिप-हॉप आर्टिस्ट सायना यांचाही कार्यक्रम असेल आणि त्यानंतर टीम डान्सेक्सचं सादरीकरण सुद्धा असणार आहे. 6 वाजता राहुल गांधी भाषण सुरू करतील. भाषणानंतर विद्यार्थ्यांसोबत प्रश्न उत्तर संवाद होईल. एम्स मैदानावर छात्रों की गूंज कार्यक्रम आहे आणि शिक्षा, रोजगार, सुरक्षा या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न असेल. राहुल गांधींचा या मुद्द्यांवर भर दिला जाईल. मुली ठरवतील, भविष्य घडवतील ही टॅगलाईन या कार्यक्रमाची आहे. राहुल गांधींचा एकूणच पुणे दौरा कसा असणार आहे, प्रयोजन आणि नियोजन या दौऱ्याचं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सध्या पाहतोय. थोड्याच वेळात राहुल गांधी पुण्यामध्ये दाखल होतील. आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय. बऱ्याच विद्यार्थिनी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. बरेच नेते या कार्यक्रमाचं जे स्थळ आहे त्याचा आढावा घेऊन गेलेले आहेत आणि आपण काहींच्या प्रतिक्रिया सुद्धा पाहिल्या. प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आमचे प्रतिनिधी कालपासून आपल्याला या घडामोडींचे सगळे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि 6 वाजता राहुल गांधी बोलायला सुरुवात करतील. त्याचे सुद्धा सगळे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पुण्यामध्ये छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी बरीच टीका सुद्धा केलेली आहे. बरेच आरोप प्रत्यारोप सुद्धा केल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र हे भव्य व्यासपीठ, हा भव्य मंच बांधला गेलेला आहे पुण्यामध्ये.